येशूच्या वधस्तंभावर खेळल्या जाण्याच्या अध्यायात आता आपण येत आहोत. तिमोथेला दुसरे पत्र 3 अध्याय आणि 16 वचन सांगते श्रोत्यानो, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. परंतु ह्या भागात जिथे येशूचा मृत्यू व पुनरुत्थान वर्णिलेले आहे, त्याचा आज आमच्यासाठी विशेष असा अर्थ आहे. येशू शत्रूंच्या हातात आहे हे आम्ही मागच्या अध्यायात पाहिले होते. त्याचे स्वतःचे लोक पांगल्या गेले होते. एकाने त्याच्याशी विश्वासघात केला तर दुसऱ्याने त्याला नाकारले. दोन प्रकारे ह्या रात्री पाप विषय बनलेला आहे. पाप त्याला नाश करू पाहत आहे व तो पापाविषयी काहीतरी करीत आहे. तो तुमच्या व माझ्या पापांकरिता त्या वधस्तंभावर मरण पत्करणार आहे. ह्या कारणामुळे आम्ही असं म्हणू शकतो की वधस्तंभ ख्रिस्ती विश्वासामध्ये अनेक विरोधाभासयुक्त विधानांपैकी एक आहे. ही युगातली एक फार मोठी दुःखद घटना आहे आणि त्यासोबतच स्वर्ग व पृथ्वीचा गौरवशाली विजय आहे. म्हणून ह्या अध्यायात आम्ही पराजित झालेल्या भावनेने किंवा दुःख सहन करणाऱ्यांसाठी सहानुभूती किंवा कळवळा मनात बाळगून यायचे नाही. ह्या दृश्यातून आम्हाला हळुवारपणे, आदरपूर्वक व आमच्याकरिता तारण उपलब्ध करण्याबद्दल प्रभू येशूचे आभार प्रदर्शित करीत जायचे आहे. ह्या दृश्यातून एक भयंकर गोष्ट मात्र नजरेतून सुटत नाही. ती म्हणजे येशूवर करण्यात आलेला क्रूर अत्याचार, अन्याय आणि भयंकर दुःख आणि त्रासात त्याने आमच्यासाठी सहन केलेल्या वेदना. परंतु श्रोत्यानो, परमेश्वराच्या पुत्राला आमची सहानुभूती नको आहे. त्याला आमचा विश्वास हवा आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवा. रोमकरास पत्र 10 अध्याय 9 आणि 10 वचने सांगतात की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते. तुमच्या अंतकरणाचा विश्वास त्याला हवा आहे. तुमच्या अंतकरणाची सहानुभूती नको. मार्क कृतींनी भरलेले शुभवर्तमान आहे. श्रोत्यानो, हा 15वा अध्याय कृतींचा फार उच्च स्तर आमच्या समोर ठेवतो. येशूचे वधस्तंभावर खेळल्या जाणे ह्या कृतीतील अत्युच्च शिखर व उच्चतम घटना आहे. संपूर्ण सृष्टी आणि परमेश्वराचा उद्देश जो अनंत कालापासून आहे त्याकडे वधस्तंभावरचे मरण वाटचाल करीत होते. कारण येशू ह्या जगाच्या स्थापनेपासून वधलेला कोकरा होता. पॉल नंतर करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचनांमध्ये म्हणू शकला. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 3 आणि 4 वचने. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हा सांगून टाकले. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापांबद्दल मरण पावला. तो पुरल्या गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले. त्याने जे केले ते शुभवर्तमान होय. शुभवर्तमान म्हणजे परमेश्वर तुम्हाला काही करण्यास सांगतो ते नाही. ते त्याची कृती होय. तुमची व माझी कृती नाही. परमेश्वराला स्वीकारार्ह असे तुम्ही व मी काहीच करू शकत नाही. परंतु श्रोत्यानो, आम्ही फक्त त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. तुमची व माझी धार्मिकता तारणासाठी स्वीकारार्ह नाही. परमेश्वर ख्रिस्तामध्ये ती धार्मिकता, ते नीतिमत्व आम्हाला पुरवतो. रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 25 वचन सांगतं. रोमकरास पत्र 4 अध्याय 25 वचन. तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरावयास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. आता मी 15व्या अध्यायाची रूपरेषा आपणापुढे ठेवते. 1 ते 6 वचनांमध्ये येशूला पिलातासमोर आणण्यात येते. 7 ते 15 वचनांमध्ये येशूला दोषी ठरविण्यात येते. बरब्बाला सोडण्यात येते. 16 ते 23 वचनांमध्ये येशूला काट्यांचा मुकुट घालण्यात येतो. 24 ते 41 वचनांमध्ये येशूला वधस्तंभावर खिळण्यात येते. 42 ते 47 वचनांमध्ये येशूला योसेफाच्या हाती सोपविण्यात येते. पहिलं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. 15वा अध्याय, पहिले वचन. मग पहाट होताच वडील व शास्त्री ह्यांच्याबरोबर मुख्य याजक व सबंध न्यायसभा ह्यांनी मसलत करून येशूला बांधून नेऊन पिलाताच्या स्वाधीन केले. असे करण्याचे कारण म्हणजे श्रोत्यानो, न्यायसभा येशूला दोषी ठरवून मारण्याचा ठराव तर करू शकत होती,
परंतु त्या ठरावाला अंमलात आणू शकत नव्हती. फक्त रोमीच ते करू शकत होते. म्हणून त्यांना रोमी कोर्टाला ही अपील करावी लागली की ज्याला त्यांनी मरणदंड सुनावला आहे तो त्यांनी अंमलात आणावा. आता जो दोष त्यांनी न्यायसभेत येशूवर लावला होता तो पिलातासमोर चालणार नव्हता. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळीच ते एकत्र आलेत व असे दोष शोधू लागलेत जे रोमी कोर्टात चालतील व एक रात्र आधी जे अवैध दोष त्यांनी येशूवर लावले होते ते वैध ठरू शकतील. पिलात रोमी सुभेदार ह्यावेळी येरुशलेममध्ये होता. त्याचे कार्याचे स्थान कैसर येथे होते, जी जागा त्याला आवडत असे, कारण हे स्थान समुद्रकिनारी असून तेथले वातावरण फार चांगले होते. पिलाताला येरुशलेम आवडत नसे. फक्त सणाच्या वेळी दंगे मारामारी होऊ नये म्हणून तो नियंत्रण ठेवण्याकरिता येरुशलेमला येत असे. रोमन सरकार दंगे मोर्चे किंवा कसल्याही प्रकारचा विरोध ह्यांना परवानगी देत नसे. ह्याचमुळे रोमन सरकार 1000 वर्षे जगात सत्ताधारी म्हणून राहिले. पिलात एक राजकारणी पुरुष होता. रोमन न्यायापेक्षा स्वार्थ त्याच्या जीवनाचा उद्देश होता. जेव्हा त्याला आढळले की येशू निर्दोष आहे तेव्हा तो त्याला सोडू इच्छित होता. परंतु त्याच वेळी तो धार्मिक पुढाऱ्यांना खुश सुद्धा करू इच्छित होता. तरी सुद्धा श्रोत्यानो, जर आपण लक्ष द्याल तर आपणाला आढळेल की ज्या प्रकारचे सहकार्य येशूकडून तो मिळू पाहत होता ते त्याला येशूकडून मिळाले नाही. त्याला वाटले की जर येशू सहकार्य देईल तर तो धार्मिक पुढाऱ्यांना पण खुश करू शकेल. पिलात अगदी हलक्या दर्जाच्या राजकारणी पुरुषाचे उदाहरण आहे, जो प्रामाणिकपणा सत्यनिष्ठतेला सोडून समझोता करून तडजोड करून दोन्ही पक्षाला साथ देतो, दोहोंनाही खुश करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा आपण अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करता तेव्हा आपण कोणालाच खुश करू शकत नाही, हे लक्षात घ्या. 15वा अध्याय आणि 2रं वचन. तेव्हा पिलाताने त्याला विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? त्याने त्याला उत्तर दिले, आपण म्हणता तसेच. पिलाताला आश्चर्याचा धक्का बसला की एक कैदी त्याच्यासमोर उभा आहे, पण स्वतःचा बचाव करण्याचा, स्वतःचा पक्ष मांडण्याचा काहीच प्रयत्न करीत नाही. दुसरे कैदी तर सर्वतोपरी प्रयत्न करीत असत, परंतु हा एकदमच वेगळा होता. त्याने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला नाही. पिलात ह्याचे कारण जाणण्याकरिता इच्छुक होता. 3 ते 6 वचने. मुख्य याजक त्याच्यावर पुष्कळ आरोप ठेवित होते. पिलाताने त्याला पुन्हा विचारले, काय, तू काही उत्तर देत नाहीस? पहा, ते तुझ्यावर कितीतरी आरोप ठेवित आहेत. तरी येशूने आणखी काही उत्तर दिले नाही. ह्यावरून पिलाताला आश्चर्य वाटले. सणाच्या दिवसात लोक ज्या एखाद्या कैद्याची त्याच्याकडे मागणी करीत त्याला तो त्यांच्याकरिता सोडून देत असे. आता श्रोत्यानो, जेव्हा आम्ही युहानकृ शुभवर्तमानाशी ह्या गोष्टीची तुलना करतो तेव्हा आम्हाला आढळते की पिलात आणि धार्मिक पुढारी ह्यांच्यामध्ये येशूला सोडण्यात यावे याविषयी ओढाताण होत आहे. तो त्याला बोलणी करण्यास आत घेऊन जातो, नंतर तो बाहेर येतो आणि पुन्हा त्याला आत घेऊन जातो. त्याला वाटतं की त्याला येशूकडून सहकार्य मिळेल, परंतु पिलाताला कळतं की त्याला येशू ख्रिस्ताविषयी निर्णय घेण्याकरिता स्वतःच काहीतरी करावे लागेल. होय श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताविषयी प्रत्येक स्त्री पुरुषाला स्वतःच निर्णय घ्यावा लागतो. मग पिलाताला वाटतं की एखाद्या कैद्याला सोडून तो ह्या समस्येला सोडवू शकेल. त्याला मुळीच अपेक्षा नव्हती की लोक बरब्बाला सोडा व येशूला वधस्तंभावर खिळा अशी मागणी करतील. त्याला खरोखर वाटले होते की मी आता ह्या समस्येचे उत्तर प्राप्त केले आहे आणि जे त्याने शोधले आहे ते योग्य उत्तर आहे. परंतु 7वं वचन बघा काय सांगतं. तेव्हा बंडातील कित्येक खुनी बंडखोरांबरोबर बांधून ठेवलेला बरब्बा नावाचा कोणी एक माणूस होता. येथे एक व्यक्ती खुनाच्या अपराधात व बंड माजविण्याच्या अपराधात दोषी ठरलेला होता. त्यावेळेचा तो फार भयंकर असा कैदी अपराधी होता. त्याला खरे पाहता दुसऱ्यासोबत वधस्तंभावर चढवायचे होते. मला वाटतं जो वधस्तंभ बरब्बासाठी होता त्यावर प्रभू येशूला खेळण्यात आले. 9 ते 13 वचने पुढे आम्हाला सांगतात. त्याने त्यास उत्तर दिले, तुमच्याकरिता मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? कारण मुख्य याजकांनी त्याला हेव्याने धरून दिले होते हे त्याच्या ध्यानात येऊ लागले. परंतु त्याला सोडण्याऐवजी बरब्बाला आम्हासाठी सोडा असे मागणे करण्यास मुख्य याजकांनी लोकसमुदायास चिथाविले.
तेव्हा पिलाताने त्यांना फिरून विचारले, तर मग तुम्ही ज्याला यहूद्यांचा राजा म्हणता त्याचे मी काय करावे? त्याला वधस्तंभावर खिळून टाका, अशी त्यांनी पुन्हा आरोळी केली. एक लक्षात घेण्यासारखी कधीही ऐकिवात येणार नाही अशी गोष्ट घडत आहे. पिलाताला माहीत होते की जे आरोप येशूवर लावण्यात आले आहेत ते सर्व खोटे आहेत. एका बाजूला त्याच्या हातात अट्टल गुन्हेगार आहे व तो येशू व बरब्बा ह्यांच्यामध्ये तुलना करतो. त्याला वाटले की लोक बरब्बाला सोडा व येशूला वधस्तंभावर खिळा ही मागणी करणार नाहीत. जेव्हा त्यांनी बरब्बाला सोडण्याची मागणी केली तेव्हा पिलाताला धक्का बसला. म्हणून त्याने विचारले की मग मी येशूचे काय करावे? 14वे वचन सांगतं, पिलाताने त्यास म्हटले, का बरे? त्याने काय वाईट केले आहे? तरी ते अधिकच ओरडून म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. ह्या जमावाला सांगण्यात आले होते की त्यांनी येशूला वधस्तंभावर खिळा अशी मागणी करावी. ह्या जमावावर सुडाचे नियंत्रण होते. जेव्हा पिलाताने विचारले की येशूने काय वाईट केले आहे, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, त्याला वधस्तंभावर खिळा. 15वे वचन, तेव्हा लोक समुदायाला खुश करावे ह्या हेतूने पिलाताने बरब्बाला त्यांच्याकरिता सोडून दिले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्याकरिता शिपायांच्या स्वाधीन केले. पिलात कमजोर होता, ना इकडचा ना तिकडचा, ठाम मत नसलेला राजकारणी पुरुष होता. त्याने लोकांचे म्हणणे ऐकले व येशूला वधस्तंभावर खिळण्यास शिपायांच्या स्वाधीन केले. रोमन न्याय निश्चितच त्यावेळी चुकला होता. एका निरपराध व्यक्तीला मरावे लागणार होते. पण श्रोत्यानो, 1 मिनिट थांबा. तो तुमची आणि माझी जागा घेत होता. आणि मी निर्दोष नाही, आपणही निर्दोष नाही. तो तुमची आणि माझी जागा घेत होता. श्रोत्यानो, खरोखर प्रभू येशू ख्रिस्ताने तुमची आणि माझी पापे स्वतःवर घेतलीत. 16वे वचन, मग शिपायांनी त्याला प्रयतोर्यमात म्हणजे कचेरीत नेले व त्यांनी सगळी तुकडी एकत्र बोलाविली. जेव्हा एखाद्या अपराध्याला खिळण्यात येई तेव्हा त्याला शिपायांच्या स्वाधीन करण्यात येत असे. आणि हे शिपाई फार क्रूर असत, जे त्यांच्या मनात येईल तसा व्यवहार अपराध्यांबरोबर करीत असत. अपराध्यांचा अपमान, छळ व त्यांची क्रूरतेची भूक मिटविण्याकरिता ते त्याला खेळणे बनवित असत. हेच ते प्रभू येशू सोबत करणार होते. ते त्यावेळी एक रोमन खेळ खेळलेत, ज्याला गरम मुठ्ठी असे म्हणत असत. सर्वप्रथम ते कैद्याचे डोळे बांधून बंद करीत असत आणि आपापल्या मुठी बंद करून त्या कैद्याच्या चेहऱ्याजवळ आणीत आणि एक व्यक्ती सोडून बाकी सर्व त्या कैद्याला मारित असत आणि त्याला विचारित असत की तुला कोणी मारले नाही हे आम्हाला सांग. अशा रीतीने मारून मारून त्या कैद्याचा चेहरा ते विद्रूप करून टाकीत असत, काळा निळा करून टाकीत असत. तो कैदी कोणी त्याला मारले नाही हे सांगू शकत नसे. जरी सांगितले तरी हे शिपाई ते मान्य करीत नसत. पुन्हा आणि पुन्हा हा खेळ ते खेळीत. फार भयंकर प्रकारे मारण्याचा हा प्रकार होता. बहुतेक हेच कारण होते श्रोत्यानो की त्यांना शिमोन कुरेनीला वधस्तंभ उचलण्यासाठी घ्यावे लागले. आमचा प्रभू त्यावेळी 33 वर्षांचा होता. त्याच्यात एका तरुणाची ताकद होती. तो नक्कीच धष्टपुष्ट होता. सर्व देशभर तो पायी फिरला होता. तो एक सुतार होता. त्याने पैशाची लेनदेन करणाऱ्यांना मंदिरातून बाहेर काढले होते. परंतु त्यांनी कुठली दयामाया न दाखविता त्याला भयंकर मार दिला होता. 17 आणि 18 वचने बघा. नंतर त्यांनी त्याच्या अंगावर जांभळे वस्त्र चढविले आणि काट्यांचा मुकुट गुंफून त्याला घातला आणि ते मुजरा करून त्याला म्हणू लागले, हे यहूद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. त्यांनी त्याच्या मस्तकावर वेताने मारले. ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्यांनी त्याला नमन केले. हे सर्व काही श्रोत्यांनो त्यांनी दुष्ट हेतूने केलेले होते आणि हे मानवी तिरस्कारापेक्षा अधिक काही होते. भयंकर क्रूर व दुष्ट असे कृत्य होते. यावरून मानवी अंतकरणाची निष्ठा आम्हाला दिसून येते. जेव्हा श्रोत्यांनो त्याने तुमची आणि माझी जागा घेतली तेव्हा त्याने काय सहन केले ह्याची आपणाला कल्पना आली काय? वधस्तंभ अद्यापही त्याच्या समोर होता. 20 आणि 21 वचने बघा. अशी त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगावरून जांभळे वस्त्र काढून त्याचे स्वतःचे कपडे त्याला पुन्हा घातले आणि वधस्तंभावर खेळण्याकरिता ते त्याला बाहेर घेऊन गेले. तेव्हा शिमोन नावाचा कोणी एक कुरणेकर
म्हणजे अलेक्झांद्र व रूफ ह्यांचा बाप हा रानातून येऊन जवळून जात असता त्याला त्यांनी त्याचा वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरिले. अशा प्रकारे त्याची थट्टा करून त्याचा छळ करून ते त्याला वधस्तंभावर खिळण्यास घेऊन गेले. शिमोन हा उत्तर आफ्रिकेतला कुरेनी ह्या ठिकाणी राहणारा होता. बहुधा तो येरुशलेममध्ये वल्हांडणाकरिता आला होता. असं वाटतं की त्याला गर्दीतून अचानक वधस्तंभ उचलून नेण्याकरिता खेचण्यात आले. असा विश्वास आहे की येशूने शहराच्या फाटकापर्यंत वधस्तंभ उचलून नेला. 22 वचन, मग त्यांनी त्याला गुलगुथा म्हणजे कवटीची जागा येथे आणले. गुलगुथा म्हणजे कवटीची जागा, आमचा शब्द आहे कल्वरी. 23 वचन, आणि त्याला बोळ मिसळलेला द्राक्षरस प्यावयास दिला, परंतु त्याने तो घेतला नाही. जे मरणार त्यांच्या यातना कमी करण्याकरिता अशा प्रकारचे पेय त्या मरणाऱ्या व्यक्तीला देण्यात येत असे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेव्हा तो जन्मला तेव्हा ज्ञानी मागील लोक त्याला अर्पण्याकरिता बोळ घेऊन आले होते. जेव्हा तो मेला तेव्हा त्याला बोळ देण्यात आले. बोळ त्याच्या मृत्यूला दर्शविते. 24 वचन, तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा ह्यासाठी त्यावर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले. ह्या ठिकाणी श्रोत्यानो, योग्य भाषांतर म्हणजे त्याला वधस्तंभावर खिळल्यानंतर. कुठलाही लेखक वधस्तंभावर खिळल्या जाण्याचे सविस्तर वर्णन लिहित नाही. फक्त त्या ठिकाणी अवतीभोवती काय घडले ह्याचा हवाला ते देतात. देवाच्या आत्म्याने जणू त्यावर पडदा टाकला होता, जो असे म्हणत होता की दुष्ट बकबकीला संतुष्ट करण्यासारखे येथे काहीच घडलेले नाही. ते सर्व फार भयंकर असे होते. त्याच्या वस्त्रांचा वाटप स्तोत्रसंहिता 22 वचनामध्ये करण्यात आलेल्या भविष्यद्वाणीची पूर्तता होती. स्तोत्रसंहिता 22 वचन, ते माझी वस्त्रे आपसात वाटून घेतात आणि माझ्या जग्यावर चिठ्ठ्या टाकितात. पुढे 25 आणि 26 वचने आम्हाला सांगतात, त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा 3रा तास झाला होता. यहुद्यांचा राजा असा त्याच्यावरील दोषारोपाचा लेख वर लाविला होता. आता इथे सांगण्यात आले आहे की जेव्हा त्याला वधस्तंभावर खिळले तो दिवसाचा 3रा तास होता. सकाळचे 9 वाजले होते. मार्क हिब्रू रीतीने वेळ सांगतो, योहान रोमन रीतीने. आम्हाला ह्या सर्व शुभवर्तमानांना एकत्र ठेवून ह्याचा महत्वाचा भाग पाहावा लागेल. योहान सांगतो की हे हिब्रूमध्ये ग्रीक व लॅटिन भाषेत लिहिल्या गेले. कोणताही शुभवर्तमानाचा लेखक संपूर्ण खुलासा देत नाही. ज्या आरोपाखाली त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले तो म्हणजे यहुद्यांचा राजा, हे खरे होते असे म्हणणे काहीसे वेगळे वाटेल. ज्या अर्थाने त्यांनी हे म्हटले त्या अर्थाने ते खरे नव्हते. त्याने रोम विरुद्ध कुठलेच बंड केले नव्हते. त्याने स्वतःला इस्रायलांकरिता दिले, परंतु त्यांनी त्याला नाकारले. 27 आणि 28 वचने, त्यांनी त्याच्याबरोबर 2 लुटारू, एक उजवीकडे व एक डावीकडे असे वधस्तंभावर खिळले आणि अपराध्यात तो गणलेला होता. हा शास्त्रलेख पूर्ण झाला. श्रोत्यांनो, आम्हाला सांगण्यात आले आहे की येशूला 2 चोरांच्या मध्ये खिळण्यात आले, एक त्याच्या डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला. मार्कने म्हटल्याप्रमाणे हे पवित्र वचनात जे सांगितले आहे त्याच्या पूर्ततेसाठी करण्यात आले. यशायाचे पुस्तक 53 वचन बघा. यशायाचे पुस्तक 53 वचन. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला. त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. होय श्रोत्यानो, ही भविष्यद्वाणी पूर्ण होण्याकरिता हे सर्व घडून आले. नंतर 29 ते 32 वचने बघा. मग जळून जाणाऱ्या येणाऱ्यांनी डोके डोलवीत त्याची अशी निंदा केली की, अरे, मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या, आपला बचाव कर, वधस्तंभावरून खाली ये. तसेच मुख्य याजकही शास्त्र्यांसह आपसात थट्टा करीत म्हणाले, त्याने दुसऱ्याचे तारण केले, त्याला स्वतःचा बचाव करिता येत नाही. इस्रायलाचा राजा ख्रिस्त ह्याने आता वधस्तंभावरून खाली यावे म्हणजे ते पाहून आम्ही विश्वास धरू. त्याच्याबरोबर वधस्तंभावर खेळलेली माणसेही त्याची निंदा करीत होती. श्रोत्यानो, हे खरे होते. तो दुसऱ्यांना वाचू शकला नाही, त्याचबरोबर स्वतःलाही नाही. त्याने स्वतःला दुसऱ्यांकरिता देऊन दिले. हे सुटकेचे एक महान तत्व आहे.
33 आणि 34 वचने पुढे आम्हाला सांगतात, 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला. 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोई, एलोई, लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. मार्क वधस्तंभावर खेळल्या जाणे घड्याळाच्या वेळेप्रमाणे मांडत आहे हे आपण लक्षात घ्यावे अशी माझी इच्छा आहे. 3ऱ्या तासाला त्याला वधस्तंभावर खेळण्यात आले व 6व्या तासाला दुपारच्या 12 वाजता सर्वत्र अंधकार पसरला. दुपारचा प्रखर सूर्य आच्छादला गेला व वधस्तंभावर अंधकार पसरला. 6व्या तासापासून ते 9व्या तासापर्यंत अर्थात दुपारच्या 3 वाजेपर्यंत सर्वत्र अंधार होता. आता लक्षात घ्या श्रोत्यांनो, की पहिले 3 तास अर्थात 9 ते 12 वाजेपर्यंतचे दुपारचे दुसरे 3 तास 12 ते 3 वाजेपर्यंत येशू 6 तास वधस्तंभावर होता. पहिल्या 3 तासात तेथे भौतिक प्रकाश होता. नंतरच्या 3 तासात भौतिक अंधकार होता. परंतु पहिल्या 3 तासात आत्मिक अंधकार होता. दुसऱ्या 3 तासात तेथे आत्मिक प्रकाश होता. का? कारण त्या पहिल्या 3 तासात मानवाने जे काही नीच कृत्य करायचे होते ते केले. त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळले, त्याची निंदा केली. सर्वप्रथम दोन्ही चोरांनी त्याची निंदा केली. नंतर वधस्तंभाच्या पायथ्याशी जे शत्रू उभे होते ते त्याची थट्टा मस्करी करीत होते. पहिल्या 3 तासात मानव कार्य करीत होता. जितके नीच त्याचे काम करता येईल तितके तो करीत होता. नंतरच्या 3 तासात परमेश्वर कार्य करीत होता. पहिल्या 3 तासात तो मानवाच्या हातात छळ सहन करीत होता व शेवटल्या 3 तासात तो मानवासाठी छळ सहन करीत होता. पहिल्या 3 तासात तो पापामुळे मृत्यू सहन करीत होता. दुसऱ्या 3 तासात तो संपूर्ण जगाच्या पापांसाठी मरत होता. म्हणून श्रोत्यानो, त्या भौतिक अंधारात खरे पाहता आत्मिक प्रकाश होता व परमेश्वर कार्य करीत होता. पहिल्या 3 तासात त्याला नाश करण्यात जे काही करता येईल ते सर्व पाप करीत होते. दुसऱ्या 3 तासात तो स्वतःच्या आत्म्याला पापासाठी अर्पण करीत होता. त्या शेवटल्या 3 तासात तो जगाच्या पापांसाठी खंडणी भरून देत होता. ह्याच वेळेमध्ये त्याला आमच्याकरिता पाप करण्यात आले. तो आमच्याकरिता पाप झाला आणि त्याने आमच्याकरिता त्या वधस्तंभावर स्वतःचे बलिदान केले. श्रोत्यानो, परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.